नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. जाणून घेऊया बातमीची सविस्तर अपडेट. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत पुन्हा थोडी बिघडलेली आहे. त्यांना उपचारासाठी रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरच्या सल्ल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांनी सांगितले की पुढील 2 दिवस ते रुग्णालयात राहतील. त्यांना उलट्या होत होत्या, त्यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याची कमतरता झाली होती. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे व रक्त तपासणीसाठी रक्त तपासणी आणि CT स्कॅन करण्यात आलेले आहे व रिपोर्ट्स नॉर्मल आलेले आहेत. डॉक्टरांनी सांगितले की त्यांना थोडा खोकलाही होता, पण काळजी करण्यासारखं काही नाही. 2 दिवसात ते घरी परततील. ते व्यवस्थित बोलत होते. त्यांच्या कुटुंबियापैकी सुप्रिया सुळे आणि इतर सदस्यसुद्धा रुग्णालयात उपस्थित होते व त्यांची तब्येत आता सध्या चांगली आहे असून काही घाबरण्याची गरज नाही आहे. अशीच ही अपडेट आहे व अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत. जय महाराष्ट्र.